मंडळी नमस्कार. मी सुजाता चोक. परिक्रमामध्ये आपलं स्वागत. अनेक व्हिडिओ आणि मुलाखती प्रेरणादायी असतात, त्या आपण पाहत असतो आणि एकमेकांना पाठवतही असतो. मी सुद्धा खूप मुलाखती पाहते, खूप व्हिडिओ पाहते, यशकथा पाहते लोकांच्या. संकटातनं लोकांनी कसा मार्ग काढला आणि ते त्यांच्या ध्येयापर्यंत कसे पोचले हे सगळं मी पण पाहत असते. पण खरं सांगायचं तर माझ्या घरात आठवणींच्या रूपाने अखंड एक प्रेरणास्रोत उपलब्ध आहे. तो म्हणजे माझी आई. थोडंसं पूर्वींचं जरा मला सांगावं लागेल. आईविषयी मी आत्तापर्यंत कधीच बोलले नाही हे माझ्या लक्षात आलं आता. आणि एवढे व्हिडिओ झाले पण मी आईबद्दल का बोलले नाही असा मला प्रश्न पडला. आणि आज मला प्रकर्षाने जाणवलं की मला आईच्या आठवणी सांगितल्याशिवाय पूर्ण होणार नाही, म्हणजे मला आनंद वाटणार नाही. त्यामुळे मी आज, आणि विशेषतः डिसेंबर महिना आता आला त्यामुळे आईची आठवण मला जास्त आली. ते ओघात येईल सांगण्याच्या. तर आता काय झालं की कुठलीही मुलगी देताना ते घर किती तालेवार आहे, किती चांगलं आहे, त्या मुलीला अन्नवस्त्राला काही कमी पडणार नाही ना, अशा प्रकारे चौकशी करून आपली मुलगी देतो. तसं माझ्या आईचं लग्न केतकरांकडे झालं. एका शालेय शिक्षकांची मुलगी माझी आई, आणि तिचं लग्न होऊन ती केतकरांकडे आली. ती केतकर म्हणजे पूर्वीचे सावकार. तर त्यांच्या घरी ती आली. शेतीवाडी जमीन, मोठा वाडा, अशा ठिकाणी ती आली. त्यामुळे सगळे खुश होते की अरे वा छान. पण नियती जी असते ना, ती सूड घेणारी असते. ती तुमचं पूर्वींचं सगळं देणं तुम्हाला चुकतं करून घेते ती. तसं घडलं. पहिली एक 7-8 वर्ष बरी गेली. इवन माझ्या जन्मानंतर काही काळ चांगला गेला. पण त्यानंतर कुळकायदा लागू होणार अशा बातम्या यायला लागल्या आणि तो लागू झाला. तो झाल्यानंतर आमचं जे मूळ, आमची वाडी आहे मागे, आता थोडी राहिली, जात ती गेली म्हणजे. तर भात येत होतं आम्हाला खूप. त्यामुळे अन्न पाण्याला ददा नाही. वाडीत नारळांची झाडं भरपूर, फुलं, देऊळ स्वतःचं, असं सगळं छान तालेवार असे म्हणता येईल असे होतो आम्ही. पण कुळकायद्यात जमिनी गेल्या आणि जसं काही आमचं जेवण बंद व्हायची वेळ आली. भात येत होतं, ते वर्षभर पुरत होतं, थोडं विकताही येत होतं. पण आता काहीच येणार नाही, कारण आता आपल्या जमिनी गेल्या. त्यानंतर मात्र खरा प्रश्न निर्माण झाला की रस्त्यावर आलो म्हणतात. अगदी रस्त्यावर नाही आलो, पण काम न केलेल्या मंडळीनं, माझ्या वडिलांनी कधीही नोकऱ्या केलेल्या नाही, करायला गरज नव्हती, पण त्यांच्यावर नोकरी करण्याची वेळ आली. आणि ते अंबरनाथला 1-2 बारीक नोकऱ्या त्यांनी इथे केल्या. आणि त्यानंतर अंबरनाथला धरमसिंग मोरारजी केमिकल कंपनीमध्ये टाईमकीपर म्हणून त्यांना नोकरी मिळाली. ती त्यांनी केली मात्र 5 वर्ष. आणि इथे आता 5 मुलं आली. 5 मुलांना घेऊन ते आम्हाला दर महिन्याला 30 रुपये पाठवायचे. मला आजही आठवतं आहे. त्या 8-9 तारखेला आई आम्हाला पोस्टात पाठवायची, मनी ऑर्डर आली आहे का बघ जा, मनी ऑर्डर आली आहे का बघ जा. तर त्या 30 रुपयांची भर आणि उरलेले पैसे आम्हाला कमवावे लागायचे. आम्हाला म्हणजे आईला. आम्ही खूप लहान होतो. तर मग त्यासाठी आता काय करता येईल? तांदूळ पण आता विकत आणायला हवेत ना, सगळंच विकत आणायला हवं. मग आमच्या आईने काय केलं की काय येतं आपल्याकडे काय काय आहे, तर आपल्याला उत्तम स्वयंपाक करता येतो. आजी होती माझी, आम्ही 5 मुलं, माझी आजी आणि आई, असे आम्ही आगाशीला राहत होतो. मग तिने पोळ्या करून देण्याचं काम घेतलं एका ठिकाणी. ते लोक आम्हाला कणिक, तेल वगैरे द्यायचे आणि आमच्या घरी चुलीवर आम्ही त्या पोळ्या करून द्यायच्या. शिक्षिका होत्या त्या शाळेत, पण त्यांच्या घरची जी यजमान वगैरे मंडळी लवकर जायची सकाळी. आगाशी खूप लांब आहे शहरापासून, त्यामुळे लवकर त्यांना निघावं लागायचं. आम्हालाही नोकरी करत असताना लवकरच निघावं लागायचं. तर त्यांना आम्हाला 6 वाजता पोळ्या पोचवाव्या लागायच्या सकाळी. आई आमच्या घरीच करायची, स्वतःच्या घरी. आणि सकाळी बरोबर 6 वाजता मी आणि माझा भाऊ पोळ्या पोचवायला जायचो. तर तिथून आम्ही सुरुवात केली. त्यानंतर शाळेतले काही, आता आम्ही पोळ्या देतोय म्हटल्यानंतर त्या बाईनीच आईना विचारलं, माझ्या आईला, की 1-2 शिक्षक आलेत, बदलीवर, तर तुम्ही त्यांचं जेवणाची व्यवस्था कराल का, शाकाहारी आहे. तर मग आई म्हणाली की ठरलं आमचं की हो, मी जरा मोठी ना सगळ्यात. मग आई म्हणाली काय तू मदत करशील ना? मी म्हटलं हो करीन, मदत तर करणारच ना मी. माझी पण होती, ती म्हणाली ठेवूया आपण, काय होतं ते. असे 4 लोक, 4 शिक्षक, 1 आला, 2 आले, 3 आले, 4 आले, असे 4 शिक्षक आमच्याकडे जेवायला आणि खानावळी टाईप ठेवले. फार धावपळत होती आईची, इतकी धावपळत होती, सामान आणणं हे करणं. आणि शिवाय आईला आमचे कपडे शिवून पाहून लोकांचं बघायचा फ्रॉक, लोकांच्या मुलींचे फ्रॉक बघायचे, तशा प्रकारे ते भेटायचं. आणि ती शिवण शिकली होती.
त्यामुळे ती शिवणाची कामं थोडी थोडी घेत असे. साधे सोपे ब्लाऊज असतील कोणाचे मैत्रिणींचे वगैरे ब्लाऊज, त्याकडे एवढं फिटिंग हा प्रकार फारसा नव्हता. म्हाताऱ्या माणसं बायकांच्या चोळ्या घेत असेल, त्यानंतर दुपटी बाळंतिवडे असं सगळं आई आमची पाहून 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 शिकली होती आणि खूप छान करायला लागली होती. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट तशी ती मग नंतर खूप जशी काही प्रोफेशन इतकी छान ती बाळंतिवडे वगैरे करायला लागली. तर मग त्यानंतर काय झालं की ते 4 जेवायचे माणसं, सकाळच्या पोळ्या हे सगळं आणि दुपारच्या वेळात शिवण हे सगळं आई करत होती. आणि तिचं एकच सांगणं असायचं की जे काही काम करशील ते तू छान करायचं. एक होतं आमच्याकडे भांड्यानं मात्र नंतर बाई ठेवली तिने, कारण ते 4 शिक्षकांची पण भांडी व्हायची ना, पातेली मोठी व्हायची, स्वयंपाक वाढला. मग आम्ही मात्र भांडी घासायला आईने एक बाई ठेवली की जसे काय एका शिक्षकाचे पैसे आपल्याला मिळत नाही असं समजून तिने ती बाई ठेवली. आम्हाला जरा बरं वाटलं, नाहीतर आम्हाला पण करावं लागायचं ना काम. आणि मी मोठी असल्यामुळे स्वाभाविकपणे माझी मदत तर करावीच लागायची ना मला. तर ती अशा प्रकारे तिने मार्ग त्यातनं ती काढत राहिली. त्यानंतर मग काय झालं की ते शिक्षकांकडून तिला असं कळलं की शाळेमध्ये KG हायस्कूलमधली मी विद्यार्थिनी, शिक्षकही त्या शाळेतलेच जेवायला यायचे आमच्याकडे. ते ज्या बाईंकडे आम्ही पोळ्या बसवायचो त्या बाई पण त्याच शाळेतल्या. मग त्या सगळ्यांकडनं तिला असं कळलं की शाळेमध्ये शिवणकाम हा विषय सुरू होणार आहे आणि डिप्लोमा असेल त्याच शिक्षकाची नेमणूक होणार आहे. मग विले पार्ल्याला म्हणजे पार्ल्याशी संबंध हा 1960 माझा आहे. तर लोकमान्य सेवा संघामध्ये त्यावेळी शिवणाचे क्लासेस घेतले जायचे, शिवण आणि भरतकाम. आणि विद्यार्थिनींना सरकारी परीक्षांना बसवलं जायचं. तर मग आईनी चौकशी केली आणि तिने इथे क्लासला ती यायला लागली. आगाशीहून ते सगळे शिक्षक जेवून गेले की आई लगेच बाहेर पडायची दुपारी, कारण दुपारी 2चा क्लास असायचा. 12:30 आई बाहेर पडली की 2पर्यंत जेमतेम यायची. आणि त्या शिक्षकांना तिच्याविषयी शिकवणाऱ्या शिक्षकांना माहीत होतं की बाई विरारपासनं येते, मोठी आहे, घरचं सगळं आवरून येते. तर त्यामुळे तशी तिला मुभा होती की थोडी उशीर झाला तरी चालेल. बरं तिथे येताना तिने तरी काही गाडीत नुसता आराम करावा अजिबात नाही. हात शिलाई करायला काहीतरी कपडे असायचे किंवा फुलं होती, फुलांच्या सीझनमध्ये खूप फुलं आम्ही आणायचो सकाळी. ती फुलं आणल्यानंतर ती फुलं घेऊन ती गाडीमध्ये गजरे करायची आणि पार्ल्यात आल्यानंतर क्लासमधल्या मुलींना ते गजरे दोरण्याला ऐकण्याला वगैरे विकायचे. त्यातूनही पैसे. म्हणजे तिचं म्हणणं असं होतं की तुझ्याकडे जे जे कौशल्य आहे, कौशल्य विकास हा शब्द आता आला, पण तुझ्याकडे असलेल्या गुणांचं रूपांतर पैशात कसं करायचं, कशी ती गरज आहे आपल्याला, हे फार लहानपणी आम्हाला तिच्यामुळे कळलं. काही फुकट नाही घालवायचं. तू फुलं आणली आहेस ना, ती आमच्या घरातलीच होती, काही बाहेरची होती, कोणाकडनं सुरंगीची कधी आणली तर त्याला 1-4 आणे मिळायचे. आई म्हणायची सकाळी सांगायची जा सुरंगीची फुलं आण, थोडी काढून आण जा. असं करून ते फुलं किंवा काय जे काही असेल, जे काही करणं शक्य असेल ते ती करत होती त्या काळामध्ये. हा प्रेरणास्रोत माझ्यासाठी सदैव मोठा आहे. नंतर मग तिची एक आत्या होती मुलुंडला, आईची आत्या. तर ती काय म्हणाली की इतकं सगळं तू करतेस तर तू हलव्याचे दागिने का नाही करत. भेटल्या त्या दोघी कधीतरी आणि ती म्हणाली की तू ते कर. आई स्वेटर पण विणून द्यायची, तिला विणकाम पण यायचं. त्यामुळे जे जे काही पडेल काम ते ती मिळेल, पडेलपेक्षा जे जे काही मिळेल पैसे मिळवण्यासाठी जे काम करावं लागेल, श्रमाना प्रतिष्ठा, पैसे उपयोजित श्रम असंच म्हणायला लागेल त्याला, विनोबाने म्हटलं आहे. पण पूर्वीच्या काळी ती गरज होती. मग ती म्हणाली की तू हलव्याचे दागिने, तू हलवा करतेस ना. ताई म्हणले हो करते. तर माझा गं पांढरा शुभ्र नाही होत गं तो. तर मग ती म्हणाली की नाही तू मुंबईतलं पाणी नाही, तुमच्या विहिरीचं पाणी नको वापरू. मग भाऊ वगैरे माझा बाटल्यातनं पाणी तिला नेऊन द्यायला लागले. मग ती हलव्याचे दागिने करायला लागली. हलव्याचे दागिने आता वाकी वगैरे असतील त्याला एवढी फुलं बिलं नव्हती लागत, पण नंतर मग हार करायचे त्याच्या, तर मग त्याला गुलाबाची फुलं करावी लागणार. मग आई आमची क्रेपच्या कागदाची गुलाबाची फुलं प्रायोगिक स्वतःच करायला शिकली. कुणाला विचारलं यांना त्यांना वगैरे असं करून ते लागली करायला. तर ती फुलं करायला लागली. असं करून ते 1-2 आणि त्या काळी कसं होतं की तिळवण नेणं, मुलीचं लग्न झालं की पहिल्या वर्षी ते घेऊन जावं लागायचं तिच्या सासरी. तिकडनं इकडे यायचे, इकडनं तिकडे जायचं, असं ते सगळं होतं. तर त्या पिशव्या छोट्या छोट्या अशा पिशव्या असायच्या. त्या पिशव्यांमध्ये हलवा भरायचा, वेगवेगळ्या आकारांच्या पिशव्या, मग एक कापडाचा हत्ती करायचा, त्या हत्तीवर त्या गोणी साखरेच्या, अशी खूप खूप म्हणजे काव्यात्मक सगळं खरं सांगायचं त्या प्रथा होत्या. मला त्या खूप आवडतात. तिळवणाविषयी पण मला एखादा आवडेलच बोलायला. तर मग आईला ती म्हणाली की तू तिळवण वगैरे पण तसं तयार करत जा, शिवतेस तू तर मशीनवर. मग छोट्या छोट्या पिशव्या. मग आई काय करायची, कधी कधी असं व्हायचं की आमच्याकडे आजही मशीन ती वर पडलेली आहे भंगारमध्ये,
अरुणा नावाची मशीन होती, अरुण किंवा अरुणा. तर आई अशी भेटून दिलं की आई मला बसवायची मशीनवर आणि सांगायची की शिवण मारतोपर्यंत मी पुढचं कापते. आणि मग जर मी एखादं असं व्हायचं की आपण म्हणतो नेऊया दडपून, तर एकदा मी असं म्हटलं की आई हे कोणाला दिसणार नाही, राहून दे ना असंच, पुढची शिवण मारून टाकते. तर आई म्हणाल नाही 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 असं नाही चालणार, ही सुई घे, ते उसव आणि ते उसवून तू परत शिव. असं एकदा सवय लागली ना अशाची की ती फार वाईट असते. अशी सवय नको तू लावून घेऊ स्वतःला. तू ते उसव आणि पुन्हा कर. कारण ज्यावेळी तू गिऱ्हाईकांचे कपडे शिवायला घेतेस त्यावेळी असं नाही चालत करू. चांगलंच काम झालं पाहिजे, तर तुम्हाला पैसे देईल ना कोणी, तर तुमच्याकडे कोणी कपडे शिवायला देईल, असं ती म्हणाली मला. आणि ते शब्द माझ्या मनात इतके बसले की परवा मी ब्लाऊज शिवत होते आणि थोडीशी चूक झाली, ती कोणाला कळलीसुद्धा नसती खरं तर. आणि मला असं वाटलं की ठीक आहे ना, ओके, माझाच ब्लाऊज आहे, मी काही करू शकते ना, घालू शकते तसं. पण त्या क्षणी जशी काही आई माझ्या बाजूला उभी आहे आणि मला सांगते की अगं अशी दडपून नेण्याची सवय वाईट आहे, ती नको लावूस तू, उसवते. नकळत माझा हात स्टिच ओपनरकडे गेला आणि मी तो भाग उसवला आणि परत शिवला. तर आठवणींच्या रूपाने जे म्हणते प्रेरणा देत राहणं, तशी ती माझी आई आजही मला सातत्याने बरोबर असते, असं मी म्हणू शकते की नाही, ती आठवणींच्या रूपाने मला प्रेरणा देते. जसे काही गुरु आपल्याकडे सगळे लक्ष ठेवून असतात ना, तसे आपली आईसुद्धा आपल्याकडे लक्ष ठेवून असते. फक्त तुम्ही ते घेतलेलं. आता वारसदार शब्द अलीकडे राजकारणामध्ये अमक्याचा वारसदार असं निघतं, पण आम्ही सगळेच वारसदार असायचे. कोणत्या ना कोणत्या रूपाने आम्ही काही ना काही आईकडनं घेतलं आहे. त्या मानाने वडिलांचा प्रभाव आमच्यावर खूप कमी आहे. थोडासा अध्यात्माचा आहे, नाही असं नाही, पण खूप नाही म्हणता येणार. पण आईच्या म्हणजे जी कार्यप्रवणता तिच्याकडे होती, सातत्याने काहीतरी करत राहणं. आताही माझ्या मनात तोच विचार आला की अरे महागाई झाली, बटाटे 35 रुपयाचे, 30 रुपयाचे, 50 गेले. हे आपण बोललो 3-4 वेळा, पण ते सुधारावं म्हणून आपण काय करतो, आपल्याला पेन्शन नाही आहे आपल्याला, मग आपण काम करूया ना, त्याला काम केलं पाहिजे. आणि त्या क्षणी मला आईची खूप आठवण आली आणि मला असं वाटलं की आता मी छोटी कामं काही ना काहीतरी करत असते, म्हणजे ॲक्टिंगमध्ये कामं करते, पण गेले 4-5 महिने माझ्याकडे काही काम नाही फारसं. मला असं वाटलं की असं कसं काम नाही म्हणून तो हातावर पायार पाय टाकून बसून राहणार का, तू काहीतरी करायला हवं. त्यानंतर मी आता शिवणावर माझं लक्ष केंद्रित केलं आणि तो व्यवसाय असं नाही म्हणतात, पण आईसारखं की मिळेल ते काम. म्हणजे आता आजूबाजूच्या महिलांचे कपडे शिवणं आणि मला त्याच्यात आणखी कौशल्य विकास हा शब्द न वापरता तिने केलेला स्वतःचा विकास, की आता फुलं येत नाही तर ते फुलं शिकून घेतली पाहिजेत कारण ती गरज आहे. तर आता गरज माझ्यासाठी काय आहे की ह्या नवीन तरुण मुली ज्या आहेत, साड्या नेसत नाहीत, मोठ्या बायका पण आता साड्या कमी नेसतात आणि ब्लाऊज जरी त्यांनी साड्यांवर घातले तरी ते डिझायनर ब्लाऊज असतात. त्याला कुठे लटकन लावलेली असते, कुठे लेसेस लावलेले असतात, स्लीवचे वेगवेगळे प्रकार असतात. तर माझ्या मनात आलं की असं नाही करून चालणार. काळाबरोबर जर मला जायचं असेल तर मला या सगळ्या नव्या गोष्टी जाणून घ्याव्या लागतील, मला शिकाव्या लागतील त्या सगळ्या. मी साधे ब्लाऊज घालते पण लोक नाही घालत ना साधे, तरुण मुली नाही साध्या घालणार. आणि मला जर गिऱ्हाईक व्हायचे, मी स्वतः जर खूप शिलाई देते तर मला पण खूप शिलाई मिळू शकते जर मी त्याच्यामध्ये तरबेज झाले तर. असं विचार माझ्या मनात आले आणि मी ठरवलं की नाही, आपण आता शिवणावर लक्ष द्यायचं. जे एक म्हणतात जॅक ऑफ ऑल म्हणतात, तशी मी जॅक ऑफ ऑल आहे. पण आता मला असं वाटतं की नाही, आपण कुठल्या तरी विषयात आपण ज्याला म्हणतो मास्टरी मिळवली पाहिजे. शिवणावर आपण जर ते केलं तर कदाचित मला त्याचा उपयोग, आणि काही उपयोग जरी फार झाला नाही की मी अगदी का फार मोठी डिझायनर होईल वगैरे असं नाही, पण मला सुचत पण असते शारीरिक रूपेने की इथे ही लेस लावली तर छान दिसेल. हे अचानक मला कळतं की नाही, साधारण एक सौंदर्यदृष्टी, ॲस्थेटिक सेन्स असं ज्याला आपण म्हणतो, तो जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला सुचवत राहतं की अरे हां, याच्यामध्ये हा इथे केलं तरी छान दिसेल नाही का. तर मग तसे प्रयोग करत राहणं, आपल्या ओळखीच्यांवर करणं, त्यांना विचारणं, त्यांना दाखवणं आणि मग त्यासाठी चित्र काढायचं छोटंसं आणि त्यांना सांगायचं हा बघा, हा इथे अशा प्रकारचं त्रिकोण येईल किंवा जे काही येईल. तर मी ठरवलं की नाही, आता माझ्याकडे जे शिवणाचं कौशल्य आहे, जे स्वतःपुरतं मर्यादित आहे, ते न ठेवता किंवा वाळंतिवडे लोक आता नातेवाईकांना वगैरे विणकाम करून काही ना काहीतरी देत राहणं, तर ते तर सगळे बाजूला ठेवायचं आणि आता आपण फक्त शिवण. आणि जसजसे आपण म्हणतो फांद्या छाटल्या पाहिजेत, तशा त्या फांद्या छाटून एकदिशा मार्ग जर आपण निवडला तर कदाचित या वयातसुद्धा खूप अंतर मी चालू शकेन असं मला वाटलं. आणि त्या दृष्टीतनं मी आत्ता या क्षणी तरी माझं स्वप्न आहे की ड्रेस डिझायनर हे खूप मोठं आहे, बोलणं जरा जास्त मोठंच स्वप्न आहे,
पण मला असं वाटतं की नाही, त्या अंगाने मी प्रयत्न केले पाहिजे, तर कदाचित मी अजून खूप काहीतरी छान करू शकेन. कारण आपण म्हणतो बघा, वय नसतं, स्वप्नानं वय नसतं. स्वप्न तुम्ही कोणत्याही वेळात कुठलीही पाहू शकता. त्यामुळे माझं आत्ताचं जे एक ठरवलं आहे मी, की नाही आपण ह्याच्यात आपण जाऊया पुढे आपण. जशी मी शिक्षण माझं खूप उशिरा झालं तसं. आणि आईचं आणखी एक सांगायचं राहिलं, तिने नोकरी केली काही वर्ष, त्यानंतर तिच्या कानावर आलं की आता SSC झाल्यानंतरच फक्त शिक्षिकांना कायम करणार आहे. झालं आता ही मॅट्रिक नाही, 10वी 9वी वगैरे शिकलेली, म्हणून ती माझ्याबरोबर 1964 साली माझ्याबरोबर ती SSCच्या परीक्षेला बसले. आम्ही दोघे अभ्यास करायचो. माझ्या पोटात गोळा, कारण आई सिरियसली अभ्यास करत होती आणि मी पण बऱ्यापैकी सिरियस होते. पण तरी पण मला वाटायचं बापरे, असं झालं तर काय होईल. त्यामुळे मी पण जोरदार अभ्यास केला व्यवस्थित आणि झालं. म्हणजे आईची मेहनत तेवढी फळाला आली नाही, ती मागे राहिली. पण नंतर ती म्हणाली की नाही ठीक आहे, आता जे काय व्हायचं असेल ते होईल, शिवण हात करीन मी, आणि इतर अनेक कामं ती करत होती. आणि त्यानंतर थोड्याच वर्षांनी मला लगेच नोकरी पण लागली, मला लागली. 2-3 वर्षांनी माझ्या भावाला पण लागली. आणि अशा प्रकारे सगळं सुरळीत झालं. पण म्हणून आई गप्प नाही बसली. तर तिला एक फार लवकर गेली माझ्या मते. जेमतेम 64 वर्ष ती जगली. ती अजून जगली असती तर खरं दीर्घायुष्य आहे सगळ्या लोकांना. आता वयोमर्यादा खूप वाढते, पण आमच्या आईची नाही वाढली. ती लवकर गेली आणि आम्हाला खूप वाईट वाटलं की अरे खूप लवकर गेली ना आई. पण आठवणींच्या रूपाने ती आजही माझ्याबरोबर आहे. आणि मला खात्री आहे की तिचा जो ध्यास आहे किंवा तिचा जो प्रभाव माझ्यावर आहे, त्या प्रभावामुळे मी आता जे स्वप्न पाहते ते मी पूर्ण करीन असं मला वाटतं. आणि बाकी माझे सद्गुरू बघून घेतील. तर असं वाटलं आईबद्दल मी बोलायला हवं. त्यामुळे मी आज बोलले. आणि कुठल्याही परिस्थितीत रडत नाही बसायचं, उठायचं, खंबीरपणे उभं राहायचं, मार्ग शोधायचा, चालत राहायचं, थांबायचं नाही. नापास झालो आम्ही म्हणून कधी आई आमच्यावर चिडली नाही. त्या क्षणापुरती चिडायची, काय तुम्ही वाटतं अभ्यास नाही करत अमुक तमुक. पण त्यानंतर थोड्या वेळाने ती सांगायची 1 मिनिट थांब, कशात मार्क कमी मिळाले अमुक अमुक, मग त्या विषयाचा तुला अजून अभ्यास करावा लागेल. असं एकदा झालं, 1-2दा आमच्या भावंडांच्या बाबतीत, 1-2 भावंडांच्या बाबतीत 1-2दा झालं, माझ्याही झालं. पण त्यामुळे ती माझ्यावर अशी चिडखोरपणा किंवा काहीतरी आम्ही जीव द्यायला जावं इथपर्यंत बोलली असं कधीच नाही झालं. ती सांगली की नाही मार्ग काढा, यश एका फटक्यात मिळतं असं नाही, प्रयत्न करावे लागतात त्यासाठी. आणि ही पुन्हा पुन्हा प्रयत्न कर हे कायम सांगायचं. एकदा नाही आलं ना ठीक आहे, अजून एकदा करून बघ, येईल. आणि सोडू नको. आता लोक म्हणतात डोंट गिव्ह अप, तसं ती मराठीत आम्हाला सांगायची की हे बघ प्रयत्न सोडायचे नाही, काम करत राहायचं. तर अशी ती माझ्या आईच्या आठवणी आणि जिनी माझ्यावर तिचा प्रचंड प्रभाव आहे ती माझी आई आजही माझ्याबरोबर आठवणींच्या रूपाने. आणि मला असं वाटतं की तिच्या आठवणी आज तुम्हाला सांगतानासुद्धा मला खूप छान वाटते की अशा आईची मी मुलगी आहे. असा वारसा मला मिळाला. वडिलांकडनं आध्यात्मिक वारसा थोडा मिळाला, पण वडिलांकडनं व्यावहारिक काही नाही मिळालं, जे सगळं मला आईकडनं मिळालं. कारण उशिराचं शिक्षण, उशिरा शिक्षण झाले माझं, खूप उशिरा झालं शिक्षण. पहिली नोकरी झाली मॅट्रिकनंतर, 15 वर्षाच्या नोकरीनंतर पुन्हा एकदा शिकायला सुरुवात केली. हे आतून आलं आहे, हे आईकडनं आलं आहे की नुसतं नको बसू, काहीतरी कर. मग काहीतरी कर काय, मुलाबरोबर अभ्यास कर. आईने माझ्याबरोबर अभ्यास केला, मी माझ्या मुलाबरोबर, मी तो अभ्यासाला त्याचा अभ्यास करायचा, मी कॉलेजचा अभ्यास करायची. असं करून मग मी MA झाले, पत्रकारिता केली. आणि मी ज्यावर्षी MA झाले त्यावेळी आईला इतका आनंद झाला की तिने मला साडी घेतली होती. अनेक वर्ष मी ती साडी जपून ठेवली होती. खूप कौतुक होतं. तिने घेतली म्हणजे माझ्या वहिनीला तिने आणायला सांगितली. आमच्या घरातली मी पहिली डबल राहायचं, तिला फार आनंद झाला होता तिला. तर अशी माझी आई आमचं कौतुक करणारी, आम्हाला माझ्या मुलाला सुट्टीत घेऊन जाणारी. तिच्याविषयी बोलावं तेवढं कमीच आहे. आज मी तिच्याविषयी बोलले, मला खूप छान वाटते. आता मी इथे थांबते, पुन्हा भेटेल. धन्यवाद.